नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण तीळ गुळाची पोळी रेसिपी बनवणार आहे। मकर संक्रांतीला तीळ गुळ याचे खूप महत्त्व आहे। दोन्हीही शरीरात उष्णता निर्माण करतात। तीळ स्निग्धता देतो आणि गुळ उष्णता निर्माण करतो। याने शरीराचे संतुलन राहते। तीळ गुळाची पोळी बनवण्यासाठी इथे 1 कप तीळ घेतलेले आहेत। मंद गॅस करून तीळ छान असे भाजून घेऊया। तीळ मंद गॅसवर सतत हलवून घेऊन भाजून घेतलेला आहे। थोडासा हलकासा रंग बदलला तिळाचा की हे प्लेटमध्ये काढून घेऊया। माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। गुळपोळी बनवण्यासाठी इथे आपण 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्याचप्रमाणे 2 चमचे बेसनचे पीठ आपण इथे गॅसवर पॅन गरम करून या पॅनमध्ये हे 2 चमचे पीठ घालून छान असं भाजून घेऊया। गॅस मंद करून सतत हलवून घेऊन अशा पद्धतीने हे पीठ भाजून घेतलेलं आहे। पिठाला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण हे पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे। हे बेसनचे पीठ गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। त्याचप्रमाणे चवीपुरते मीठ घालूया आणि इथे गॅसवर तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये 2 चमचे तूप घालून तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तूप छान कडकडीत गरम झालं की हे तुपाचं मोहन आपण या पिठामध्ये घालून छान असं कणिक मळून घेऊया। इथे पीठ थोडंसं एकजीव करून घेतलेलं आहे। आता हे मोहन घातल्यानंतर चमचाने हे कणिक आपण छान अशी मिक्स करून घेऊया आणि नंतर हाताने सर्व पिठाला हे मोहन आपण लावून घेऊया। त्याचप्रमाणे इथे कणिक मळण्यासाठी हलकंसं कोमट पाणी घेतलेलं आहे। या पाण्याने आपण थोडं थोडं पाणी जसं जसं लागेल तसं याची कणिक मळून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे कणिक छान अशी मळून झालेली आहे। आता झाकण लावून आपण तीळ गुळाचे सारंग बनवून घेऊया। त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेल्या तिळामधील अर्धे तीळ घालून घेऊया। हे आपण निम्मे तीळ घातलेले आहेत। हे तीळ आपण मिक्सरला छान असे फिरवून घेऊया। सुरुवातीला आपण इथे फक्त तीळ बारीक करून घेतलेले आहेत। तीळ बारीक झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा इलायची पावडर आणि 1 चमचा जायफळ पावडर घालून परत यामध्ये आपण घेतलेल्या गुळामधील अर्धा कप गुळ घालून घेऊया। इथे मी 1 कप तिळासाठी 1 कप गुळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला तीळ बारीक करून घेतलेले आहेत, कारण तीळ आणि गुळ एकत्र बारीक केले तर तिळामध्ये थोडासा रवळपणा राहतो, पूर्णपणे तीळ बारीक होत नाहीत। इलायची पावडर आणि जायफळचा घमघमाट या सारणामध्ये सुटलेला आहे। आता आपण अशाच पद्धतीने बाकीचेही सारण बनवून घेऊया। सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो। तसेच जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो यालाच मकर संक्रांत असे म्हणतात। यापुढे दिवस तिळातिळाने मोठा होतो। थंडीमध्ये दिवस लहान असतो, तो वाढत जातो आणि हळूहळू ऋतूही बदलू लागतो। निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिले आहे त्याची कृतज्ञता दर्शवणे म्हणजे मकर संक्रांत। आपण सारणाचे गोळे बनवून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे इथे कणिकी छान भिजलेली आहे। आता या कणकेचा छोटासा गोळा घेऊन याचा छान असा गोल असा गोळा बनवून घेऊया आणि याची पारी बनवून या सारणाचा गोळा या पारीमध्ये भरून पारी बंद करून घेऊन याची छान अशी पोळी लाटून घेऊया। अशा पद्धतीने गोळा हातामध्ये घेऊन दोन्ही हाताच्या मध्ये पकडून कडेची साईड आहे ती प्रेस करून मोठी करून घ्यायची आणि मधला जो भाग आहे तो जाडसर ठेवायचा। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे पारी बनवून घेतलेली आहे। आता हे पूर्णपणे बंद करून याची पोळी लाटूया। इथे पोळीला पीठ न लावताच पोळी छान अशी लाटून घेतलेली आहे। पोळी थोडीशी मोठी झाली की मग यामध्ये पोळीला पीठ लावून परत ही पोळी छान अशी लाटून घेतलेली आहे। पोळी एकसारखी दिसण्यासाठी आणि एकसारखा पोळीचा आकार येण्यासाठी इथे मी एक मोठं डब्याचं झाकण घेतलेलं आहे। हे डब्याचं झाकण पोळीवर अशा पद्धतीने ठेवून या पोळीला छान असा गोल आकार देऊन घेतलेला आहे। पोळीवर झाकण ठेवून अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आणि या पोळीच्या कडा आहेत त्या काढून घेऊया। तुम्ही बघू शकता गोल आकाराची खूप सुंदर अशी इथे आपली गुळपोळी तयार झालेली आहे। आता ही पोळी आपण इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे, या तव्यावर घालून छान अशी भाजून घेऊया। लो टू मिडियम फ्लेमवर ही पोळी भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने साईडला तूप सोडून घेतलेलं आहे आणि पोळीच्या कडा थोड्या सैल करून घेतलेल्या आहेत, हलवून घेतलेल्या आहेत, म्हणजे तूप आतपर्यंत अगदी व्यवस्थित जाईल आणि पोळी तव्याला चिकटणार नाही। तुपामध्ये भाजलेली पोळी सर्वजण आवडीने खातात, म्हणून मी इथे तुपामध्ये पोळी भाजलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप लावणं किंवा न लावणं हे ऑप्शनल आहे। काही वेळेला तूप न लावताच ही पोळी अगदी छान अशी बनते, पण तुपामध्ये भाजलेल्या पोळीचा खमंगपणा खूप सुंदर असतो, खूप खमंग होते ही पोळी। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 5 ते 6 पोळ्या बनतात। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने संक्रांती स्पेशल गुळपोळी घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।